नमस्कार. OCM बोर्ड परीक्षेचं नाव ऐकून थोडं टेन्शन येतंय ना? चला, आज ते टेन्शन पूर्णपणे काढून टाकूया. कारण आज आपण बोर्डाच्याच अधिकृत पेपर पॅटर्नला असं काही उलगडणार आहोत की परीक्षेची भीती नाही तर जिंकण्याचा आत्मविश्वास तयार होईल. तर OCMमध्ये 80 पैकी 80 गुण मिळवण्याचं सिक्रेट काय आहे? खरं सांगू, हे काही रॉकेट सायन्स नाहीये, तर एक सोपा आराखडा आहे. परीक्षा म्हणजे एक प्रकारचं कोडं असतं. आणि चांगली गोष्ट ही आहे की हे कोडं सोडवायची किल्ली बोर्डाने स्वतःच आपल्याला दिलीये. आज आपण तीच किल्ली वापरणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी OCM परीक्षेचा रोडमॅप समजून घेऊ. मग कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत ते पाहू. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचा नेमका आराखडा कसा असतो ते बघू. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या माहितीवरून एक जबरदस्त स्ट्रॅटेजी कशी बनवायची हे शिकू. चला तर मग सुरू करूया आपल्या OCM परीक्षेचा रोडमॅपपासून. बघा, आपला पेपर आहे एकूण 80 मार्कांचा. आता कोणताही खेळ जिंकायचा असेल तर त्याचे नियम माहिती पाहिजेत, बरोबर ना? तसंच आहे परीक्षेचं. हे 80 मार्क कसे विभागले आहेत हे समजून घेणं हीच आहे आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. गुण विभागणी काय महत्वाचं आहे? ओके, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कोणत्या चॅप्टरवर जास्त फोकस करायचा? कारण बघा, स्मार्ट वर्क महत्वाचं आहे, फक्त हार्डवर्क नाही. जास्त तास अभ्यास करण्यापेक्षा योग्य टॉपिकवर अभ्यास करणं कधीही चांगलं. हे बघा, हा जो तक्ता दिसतोय ना, हा आहे बोर्डाचा ऑफिशियल डॉक्युमेंट. आपल्या अभ्यासाची हीच खरी गुरुकिल्ली आहे. जरा नीट बघा याच्याकडे. यातच सगळं रहस्य दडलंय की कोणते चॅप्टर्स आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवून देतील. आणि हा तक्ता बघितल्यावर एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की परीक्षेसाठी सगळे चॅप्टर्स सारखे महत्वाचे नाहीत. काही चॅप्टर्स हाय व्हॅल्यू आहेत, म्हणजे जास्त मार्कांचे, तर काही जरा कमी महत्वाचे आहेत. हे बघा, हे आहेत टॉप 3 चॅप्टर्स. व्यवसाय सेवा चक्क 20 मार्क, विपणन 15 मार्क आणि व्यवस्थापनाची कार्य 12 मार्क. अरे वा, म्हणजे तिन्ही मिळून झाले 47 मार्क. विचार करा, 80 पैकी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त मार्क फक्त आणि फक्त याच 3 चॅप्टर्समध्ये आहेत. कमाल आहे ना? 20 हा आकडा लक्षात ठेवा. 20 फक्त एका चॅप्टरसाठी, व्यवसाय सेवा, तब्बल 20 मार्क आहेत. यावरूनच आपल्याला कळतं की हा चॅप्टर किती किती महत्वाचा आहे. आणि आता याच्या एकदम उलट, उद्योजकतेचा विकास या चॅप्टरला किती मार्क आहेत? फक्त 5. फक्त 5, कुठे 20 आणि कुठे 5. हा फरकच आपल्याला सांगतो की आपली एनर्जी कुठे जास्त लावायची आणि कुठे कमी. ठीक आहे, प्रश्नपत्रिकेचा आराखडा. आतापर्यंत आपण पाहिलं की काय वाचायचं. आता आपण बघणार आहोत की प्रश्न नेमके कसे विचारले जातात, म्हणजे मार्कांची खरी खाण कुठे दडलेली आहे ते शोधून काढूया. आणि हा आहे आपला दुसरा खजिना, OCM प्रश्नपत्रिकेची ऑफिशियल ब्लूप्रिंट. आपल्या 80 मार्कांच्या पेपरचा हा जणू काही एक्सरे आहे. प्रत्येक प्रश्न, त्याचे मार्क आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यातले ऑप्शन्स, सगळं काही इथे दिलेलं आहे. जरा लक्ष देऊन बघा. तो मोठा टेबल बघून घाबरू नका. त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. आपला पेपर 2 भागांत विभागलेला आहे. 20 मार्क आहेत ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी, म्हणजे हे तर हक्काचे मार्क आहेत जे आपल्याला मिळवायचेच आहेत. आणि उरलेले 60 मार्क आहेत मोठे प्रश्न, म्हणजे सब्जेक्टिव्ह प्रश्न, जिथे आपण किती समजून घेतलंय हे तपासलं जातं. आणि आता येतोय सगळ्यात मोठा गेम चेंजर पॉइंट, तो म्हणजे ऑप्शन्स. हो, पेपरमध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स मिळतात. आणि ही अशी एक गोष्ट आहे जिचा जर हुशारीने वापर केला ना तर यश आपलंच आहे. हे आकडे बघा, हेच सगळं काही सांगतायत. आपल्याला पेपर लिहायचंय फक्त 80 मार्कांचा, पण बोर्ड आपल्याला ऑप्शन्ससहित प्रश्न किती देतंय? तब्बल 116 मार्कांचे. म्हणजे विचार करा, किती मोठी चॉईस आहे आपल्याकडे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? आपल्याकडे पूर्ण 36 मार्कांचं एक सेफ्टी नेट आहे, एक कुशन आहे. हे एक्स्ट्रा 36 मार्क आपल्याला आपल्या आवडीचे, आपल्या तयारीचे प्रश्न निवडायची संधी देतात. जे चॅप्टर आपले पक्के आहेत त्यातले प्रश्न निवडा आणि मार्क वाढवा. ओके, तर आता येऊया आपल्या यशस्वी तयारीच्या रणनीतीवर. आतापर्यंत आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या, कोणत्या चॅप्टरला किती मार्क आहेत आणि पेपर पॅटर्न कसा आहे. आता या दोन्ही गोष्टींना एकत्र जोडून एक फायनल सॉलिड प्लॅन बनवूया. तर यशाचा मंत्र काय आहे? एकदम सोपा आहे. पॉइंट नंबर 1, जे टॉप 3 चॅप्टर्स आहेत ना, व्यवसाय सेवा, विपणन आणि व्यवस्थापनाची कार्य, त्यांच्यावर सगळ्यात जास्त फोकस करा.
पॉईंट नंबर 2, 20 मार्कांचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न, यातला एकही मार्क जाता कामा नये, हे हक्काचे मार्क आहेत. पॉईंट नंबर 3, ते जे 36 एक्स्ट्रा मार्क आहेत ना, त्यांचा स्मार्टली वापर करा. जे आपल्याला उत्तम येतं तेच प्रश्न सोडवा. आणि शेवटचा, चौथा पॉईंट, जास्त मार्कांच्या चॅप्टर्समधून मोठे प्रश्न येतात, त्यामुळे त्यांचा अभ्यास खोलवर करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसतं हार्डवर्क करून फायदा नाही. हार्डवर्कसोबत स्मार्ट प्लॅनिंगची जोड दिली तरच आपल्याला परीक्षेत जबरदस्त यश मिळू शकतं. आणि आता जाता जाता एक प्रश्न, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आज जी माहिती मिळाली, तिचा वापर करून आपण स्वतःसाठी एक परफेक्ट स्टडी प्लॅन कसा बनवू शकतो? कारण ह्याच प्रश्नाच्या उत्तरात आपलं यश दडलेलं आहे.